आपल्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. वेलकम टू सचिन मयू ब्लॉग्स गाईज. कसे आहात सगळे? मजेत ना? मस्तच असणार. आज आपण घेऊन आलोय पाणीपुरी रेसिपी. स्पेशल पाणीपुरी फॉर अवर स्पेशल व्ह्यूअर्स. यात आपण मीठ, ओवा, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर सगळं टाकून घेतलंय. आता मस्त ग्राइंड करायचं. चलो करते ग्राइंड. ऑफिसमधनं घरी आल्यावर तो भांड्यांनी भरलेला किचन बघून मन एकदमच दबकून जातं आणि स्ट्रेस वाढतो की बापरे काय करावं आता एवढं सारं काम. आणि जेव्हा दिवसभराचा थकवा कमी होतो तो एकाच गोष्टीमुळे, जेव्हा घरी आल्यावर कोणीतरी म्हणतं ना मी आहे की तुझ्यासोबत, करूया आपण दोघं मिळून, तेव्हा सगळा स्ट्रेस एका मिनिटात गायब होतो. नातं स्ट्रॉंग करण्यासाठी मोटेशन नाही तर छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा इम्पॉर्टंट असतात. दॅट्स कॉल हॅपी लाईफ ना. यात मस्त चिंच गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवली. ते पाणी आपण यात टाकलंय आणि यात मस्त गूळ टाकतोय. हे आपलं होणार आहे गोड आंबट पाणी. आणि मयुरी खाणारी पाणीपुरी. इथे खरंच हैदराबादमध्ये पाणीपुरीचे एवढे वांदे आहेत ना की पाणीपुरी भेटणं मुश्किल आहे डायरेक्ट. सो आम्ही घरीच ट्राय करतो पाणीपुरी बनवायला. हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं जे आपण हे दळलेलं आहे ते आपण मस्त 2 चमचे टाकून घेणार. ते आपण फ्रीजमध्ये स्टोअरही करू शकतो, हवं तसं पण वापरू शकतो जेव्हा हवं तेव्हा. मी आता 2 चमचे घेतलं कारण जास्त स्पायसी होऊन जाईल सगळं टाकलं म्हणून. तर 2 चमचे मी टाकते. त्यात मी थोडंसं काळं नमक टाकते. काळं नमकने छान चव होते पाणीपुरीला. त्यानंतर आपण टाकूया 1 चमचा पाणीपुरी मसाला. त्यानंतर इथे टाकते आपलं साधंवालं नमक थोडंसं चवीपुरतं. त्यानंतर यात आपण भरपूर असं थंडगार मटक्यातलं पाणी टाकणार आहे. तुमच्याकडे आईस क्यूब्स असतील तर दॅट इज मच बेटर, पण आमच्याकडे नाही आहेत आता. तर मग मी मस्त हवं तेवढं डायल्यूट करून घेऊ शकतो, हवं तेवढं पाणी ॲड करून क्वांटिटी वाढवू शकतो. टेस्ट आपण नंतर ॲडजस्ट करू शकतो. आता आम्ही दोघंच आहे त्यामुळे मी जास्त पाणी बनवत नाही. एवढ्या पाण्यात आम्हाला दोघांना सफिशियंट होऊन जाईल. आता यामध्ये पण आपण जी चिंच गुळाची चटणी केली आहे मी अशी मस्त घट्टच ठेवली होती. याला पण आपण पाणी घालून थोडीशी पातळ पेस्ट करू शकतो. त्याच्या पहिले टेस्ट करून बघूयात. आहा, चालली आहे तोंडात. यातही मी 2-3 चमचे गुळाची चटणी पण घातली की छान टेस्ट येते. मग याला मस्त हलवून घेऊया आपण छान. त्यामुळे हे प्रॉपर मिक्स झाल्यावरती आपण छान असं एका दुसऱ्या पाण्यामध्ये चहाच्या गाळणीने मस्त गाळून घेऊ. असं मस्त हिरवंगार छान दिसतंय आपलं पाणी. मस्त तर यामध्ये जे स्टफ होतं आहे ना ते तुम्ही बघू शकता. जे पण हिरव्या मिरचीचं बारीक राहिलेलं किंवा जे पण आपल्या कोथिंबीरचं वगैरे त्याचा जो इसेन्स होता तो आपल्या पाण्यामध्ये गेला आहे, पण यामुळे आपल्याला ठसका येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो मेक शुअर वी शुड रिमूव्ह दिस बिफोर डुईंग पाणीपुरी. ही एक स्टेप जरी आपण स्किप केली ना तरी पण मग
मजा येत नाही, कारण आपलं स्पीड जरा जास्त असतो पाणीपुरी खायचं आणि त्या स्पीडच्या नुसार रस्ता व्हायचे चान्सेस जास्त असतात. गोड. किंवा गाळायची स्टेप आपण मसाले टाकायच्या आधी केली तर वेल अँड गुड. समटाईम्स आपण जे पण टाकतो ते देर मे बी चान्सेस की ते यातच टाकून जाईल. अजून थोडासा पाणीपुरी मसाला जाणार आहे यात असा मस्त. त्यानंतर पुन्हा जाणार आहे थोडंसं काळं मिरी, चमचा गुळाची आणि चिंचाची पेस्ट आणि मस्त हलवून दिस इज नाव रेडी. प्रसाद थोडं नव्हतं अजून तर असं नवऱ्याला विचारत राहायचं काय कमी आहे काय जास्त आहे आणि त्यानुसार वाढवत राहायचं. जास्त टेन्शन घ्यायचं कामच करायचं नाही. कमी झालं की टाकायचं, जास्त झालं की पाणी वाढवायचं. दॅट्स द इक्वेशन. अशा प्रकारे आपलं झालंय तिखट पाणी रेडी. टू मच. असं होय यात नाही का मस्त आली. आवडले. ही अशी पाणीपुरी खायला नाही भेटत हैदराबादमध्ये. खूपच छान. मस्त एन्जॉय केली पाणीपुरी ना. मी तर कस्टमाइज करून घेणार आहे मला हवी तशी. Life is unpredictable. Just go with the flow. Do like, share, subscribe.